नमस्कार, मी माधुरी. मी आज बनवणार आहे अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशी उडपी स्टाईल इडली सांबार चटणी. चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 70% इडली राईस आणि 30% उडीद डाळ अशा प्रमाणामध्ये डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत. डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून ते 10 ते 12 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. त्यामध्ये मी 1 चमचा मेथी दाणे ॲड केलेले आहेत. भिजल्यामुळे डाळ आणि तांदूळ छान मऊ होतात आणि वाटायलाही सोपं जातं. छान भिजवलेले तांदूळ व डाळ म्हणजे परफेक्ट इडलीचं सिक्रेट आहे. डाळ आणि तांदूळ भिजून झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये छान वाटून घेऊ आणि पुन्हा 10 ते 12 तास ते फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचे. बॅटर तयार झाल्यावर इडली प्लेटमध्ये ओतून 15 मिनिटे आपण ते वाफवून घेणार आहोत. इडली पचायला हलकी असतेच, त्याचप्रमाणे सांबारमध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे आपल्याला त्यातून न्यूट्रिशनही मिळते. मिनी इडलीच्या साच्यामध्ये देखील आपण आता बॅटर ओतून घेऊ आणि 12 ते 15 मिनिटासाठी आपण ते आता वाफवण्यासाठी ठेवून देऊ. इडल्या छान वाफवून झालेल्या आहेत. थंड झाले की आपण आता एका प्लेटमध्ये ते काढून घेऊ. इडली बॅटर छान फर्मेंट झालेलं असल्यामुळे इडल्या अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेल्या आहेत. आता आपण इडली सोबत ओल्या नारळाची चटणी बनवून घेऊ. त्यासाठी कैरीचे काप, भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या डाळ्या, कढीपत्ता, मिरची, ओल्या खोबऱ्याचे काप, मीठ, साखर आणि कोथिंबिरीचे कोवळे देठ. आता एका बाउलमध्ये तूप घेऊन जिरे, हिंग, मोहरी, मिरची, कढीपत्ता टाकून खमंग तयार फोडणी वाटून घेतलेल्या खोबऱ्याच्या चटणीवर आपण टाकून घेऊ. ओल्या खोबऱ्याची चटणी तयार आहे. आता आपण टेस्टी अशी पुदिन्याची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी कोथिंबीर, पुदिना, काळे मीठ, मिरची, लिंबूरस आणि साखर टाकून मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्यायची. आपली चटणी तयार आहे. इडलीला पूर्णत्व देणारे सांबार आता बनवून घेऊ. त्यासाठी मी 3 ते 4 तास तूर डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. ती आता कुकरमध्ये टाकून त्यामध्ये तेल व हळद टाकून कुकरचं झाकण बंद करून छान शिजवून घेते. डाळ शिजत असताना डाळीवर जो फेस येतो तो काढून टाकायचा. सांबारमध्ये टाकण्यासाठीच्या भाज्या आपण वेगळ्या शिजवून घेऊ. त्यासाठी पॅनमध्ये मी तेल घेतलेले आहे. सांबारसाठी स्पेशल कांदे येतात छोटेसे, त्यांना छान गोडसर चव असते, ते टाकले. त्यानंतर टोमॅटो, शेवगा, लाल भोपळा, कढीपत्ता आणि बेडगी मिरची टाकून छान मिक्स करून घ्यायची आणि 10 मिनिटे शिजू द्यायचे. डाळ छान शिजून तयार आहे. भाज्याही छान शिजून झालेल्या आहेत. आता त्यात आपण मीठ ॲड केलेलं आहे, सांबार मसाला ॲड केला आणि छान मिक्स करून घ्यायचे. डाळीला छान उकळी येत असताना ह्या भाज्या त्यात मिक्स करायच्या. भाज्या आणि डाळ सेपरेट शिजवायचे. त्यामध्ये आता मी ओलं खोवलेलं खोबरं टाकलेलं आहे, चिंच गुळाचा कोळ टाकलेला आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे. सुगंध आणि चव यामुळे इडलीला पूर्णत्व येते. बघा किती छान सांबार दिसतोय. पॅन मध्ये थोडंसं तूप घ्यायचे आणि त्यामध्ये आपण सांबार मसाला टाकून मिनी इडल्या फ्राय करून घेऊ. आता आपण सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडलीमध्ये ऑथेंटिक असे सांबार मिक्स करून घेऊ आणि तोंडाला पाणी सुटावं अशी छान डिश तयार करून घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. धन्यवाद.